नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत लसूणी मेथी. हॉटेलमध्ये ढाब्यावर जशी मेथीची भाजी भेटते ना, तशी आपण गावाकडील पद्धतीनं तर मेथीची भाजी कशी करायची मेथी पाठीमागे 2-3 दिवसाखाली तुमच्याशी शेअर केलेली आहे. म्हणजे आज हॉटेलमध्ये जशी असते ना तशी टाकूयात. तर इथे ना मी एक मेथीची जुडी स्वच्छ निवडून धुवून अशी चाळणीत नितळायला ठेवलेली आहे. चाळणीत नितळून पूर्ण पाणी त्याचं नितळून घ्यायचं आणि मेथीच्या भाजीची ना अशी कवळी कवळी त्याची हे घ्यायची, शेंडे घ्यायचे खोडून आणि चिरायची नाही भाजी कधी बरं का, हातानेच खोडून घ्यायची. चिरली की ती कडू होते. तर त्यासाठी इथं मी शेंगदाणे भाजलेले घेतलेत, तीळ घेतलेत आणि डाळवं घेतले. तर ह्या डाळव्याऐवजी तुम्ही बेसनपीठ घेतलं तरी चालतंय. ते बेसनपीठ तुम्ही भाजून घेऊ शकता, पण माझ्याकडे डाळवं होतं म्हणून मी डाळवं घेतले. परत इथं मी कांदा टोमॅटो घेतलेला आहे कट करून आणि लसूण ना मी भरपूर घेतलेला आहे, कारण या भाजीचं नावच आहे लसूणी मेथी. ह्याला लसूण भरपूर लागतो. तर तो जास्त लसूण दिसतंय तो नंतर आपण ग्रेव्ही करताना टाकणार आहोत. आणि ते थोडा उबट काही कट केलेला आहे आणि काही असा छोट्या छोट्या तुकड्यात कट केलेला आहे, ते मेथीच्या भाज्यात टाकणार आहोत. तर उबट का कट केला, कारण ती मेथीच्या भाजीत दिसावा नंतर, असं वरून पण लसूण दिसावं म्हणून तसं केलेलं आहे. आणि इथं दुसरं साहित्य हळद, मीठ, जिरे, लाल तिखट आणि धने जिरे पूड आणि गरम मसाला आणि तेल कढईत थोडंसं, आता सुरुवातीला थोडंच तेल टाकून मेथीची भाजी करून घेणार आहे. पण तेल टाकायच्या आधी सुरुवातीला ना आपण शेंगदाणे आपले भाजलेले होते म्हणून शेंगदाणे भाजणार नाही. तुमचे कच्चे असेल तुम्ही भाजून घ्या, पण डाळवं आणि तीळ कच्चे आहेत ते जरा थोडंसं भाजून घेणार आहे त्याला. तर तीळ थोडे उगं तडतड होऊस तर भाजायची, जास्त काय भाजायचं नाही त्याला. आणि शेंगदाणे भाजलेले आहे, तुमचे कच्चे असले तर तुम्ही भाजू शकता. आणि तुम्ही डाळव्याऐवजी जर तुम्ही बेसनपीठ घेतलं का नाही, तर ते बेसनपीठ तुम्ही आधीच कोरडं भाजून घ्या, नंतर तीळ शेंगदाणे भाजा. पण मी डाळवं घेतलेलं आहे. तर आता हे मी तीळ डाळवं छान भाजून घेते आणि थंड करायला ठेवते. मग एक 2-3 मिनटं भाजायचं आपलं तीळ तडतड उडीस तर. आणि नंतर थंड झालं का नाही, नंतर ते मिक्सरवर आपल्याला बारीक करायचं आहे. तर आता मी ते थंड करायला ठेवते आणि इकडे ना तोपर्यंत मी मिक्सरच्या भांड्यात ना आधी हे करून घेते. आज सुरुवातीला कोरडंच ते काढते थोडंसं पाणी टाकून. आणि इकडे तेलात ना मी सुरुवातीला थोडीशी जिरे टाकून ते थंड होते तोपर्यंत मेथीची भाजी करून घेऊ आपण. म्हणजे ती नंतर ग्रेव्हीत व्यवस्थित शिजली जात नाही भाजी, म्हणून आधी सुरुवातीला थोडीशी त्याला ही करून घ्यायची, परतून घ्यायची मेथीची भाजी. तर इथे मी तेल गरम झालं की जिरे टाकले की जे उबट लांब असा लसूण चिरला होता का तो टाकला आणि तो नंतर बारीक कट केलेला तो पण टाकला. आणि नंतर आपली मेथीची भाजी टाकली आणि ती थोडंसं त्यात मीठ टाकून त्याला अशी मऊ करून घ्यायची भाजी जरा थोडी आपली. नंतर आपल्याला ग्रेव्हीत टाकली की ती व्यवस्थित मऊ होत नाही म्हणून. तर ह्याला एक वाफ देऊन द्यायची फक्त, म्हणजे असं नाही त्याच्यावर झाकण ठेवलं तरी चालतंय आपल्याला. असंच उघडच ठेवलं त्याचं मिठाचं ह्याचं पाणी सुटून ना ते चांगली मऊ होती. आणि भाजी आपली ती तिकडं डाळवं आणि तीळ आपलं थंड होते तोपर्यंत ही भाजी करून घ्यायची. आणि मीठनं मी आता ह्या भाजीच्या हिशोबानेच मीठ टाकलेलं आहे. नंतर ग्रेव्हीत पण आपल्याला मीठ टाकायचं आहे, मीठ जास्त होणे म्हणून. तर आपलं आता थंड झाले ते. आता मी सुरुवातीला ना यात उगं थोडंसं पाणी टाकून आधी सुरुवातीला बारीक करून घेते, कारण जास्त जर पाणी टाकलं का ना तर ते व्यवस्थित बारीक होणार नाही. आणि नंतर जास्त पाणी टाकते, तर उगं थोडंसं टाकते सुरुवातीला पाणी आणि हे फिरवून घेते आणि नंतर आणखीन पाणी टाकते. तर तुम्ही पाहू शकता असं झाले. आता थोडं पाणी टाकते आणखीन. आणि नंतर ग्रेव्हीत पाणी टाकताना ना परत आपल्याला गरम करून पाणी टाकायचं आहे. तर आता अशा प्रकारे आपली पेस्ट झाली आहे. आता ही पेस्ट मी एका वाटीत काढून घेते आणि मिक्सर असं धुवून पण त्याचं पण पाणी थोडंसं काढून घेते. मिक्सरला चिटकलेली आहे आपलं जरा तिळाचं ते कूट म्हणून ते थोडंसं पाण्याने असं विसळून घेतलेलं आहे. तर ते अर्धी वाटी झाले आपलं पाणी मिक्सरमध्ये आपण विसळून घेतलेलं. आणि दुसरं 1 वाटी पाणी मी गरम करायला ठेवलेलं आहे. एवढं 1.5 वाटी पाणी आपल्याला भाजीला बास होतं, एवढं लागतं आहे आपल्याला पाणी. कारण डाळवं ना असं पाणी शोषून घेतं, ते ग्रेव्हीत आपण बेसनपीठ किंवा डाळवं टाकलं की पाणी लागतं आहे तेवढं. तर एक आहे दुसरं 1 वाटी गरम करायला ठेवलं आणि हे अर्धी वाटी. आता भाजी पण झाली आपली चांगली मऊ. भाजी काढून एका ताटात घेतली आणि ही पाणी आहे ना मिठाचं हे असं हे पण टाकायचं. हे असंच पाण्यासहित ही भाजी टाकायची. ते ना भाजीचं आणि मिठाचंच पाणी सुटलेलं आहे आपल्या भाजीला. तर आता भाजी करायला घेऊ. तेल गरम करायला ठेवलं मी, थोडंच तेल टाकलं आहे, आता मी वरून तडका देणार आहे नंतर म्हणून. तुम्हाला जर वरून तडका द्यायचं नसलं तर तुम्ही सुरुवातीलाच भरपूर तेल टाकू शकता, पण मला वरून तडका हॉटेलमध्ये तसंच वरून देते, ते छान वाटतं म्हणून मी तसंच देणार आहे. तर आता तेल गरम झालं, त्यात जिरे टाकले, नंतर राहिलेला तो सर्व लसण टाकला, नंतर कांदा टाकला आणि ह्याला चांगलं परतून घेऊ आपण मस्तपैकी असं. आणि थोडासा कांदा मऊ झाला का नाही नंतर टोमॅटो टाकू.
आत्ताच टोमॅटो काय लवकर मऊ होतो, पण कांद्याला वेळ लागतो. आणि कांदा लवकर मऊ व्हावा म्हणून आपण मीठ टाकू ह्याच्यात. तर मगाशी आपण मेथीच्या भाजीला पण मीठ टाकलं होतं ना, आता कांदा टोमॅटो आणि ह्याला पण मीठ टाकणार आहोत. आणि जर आपल्याला वाटलंच तर शेवटला नंतर भाजी टेस्ट करून नंतर आणखीन आपण मीठ टाकू शकतो, पण सुरुवातीला कमीच टाकायचं. नंतर भाजी तयार झालीच आपण टाकू शकतो आणखीन. तर मी आता टोमॅटो टाकते आणि टोमॅटो पण 1-2 मिनटं चांगलं तेलात परतून घेते. आणि टोमॅटो चांगलं परतलं आपलं की नंतर आपली जी भाजी आहे ना, ती भाजी पण आपण टाकणार आहोत याच्यात. तर मस्तपैकी ह्याला असं आपण परतून घेऊ. त्याचा जर एक लालसर होईपर्यंत आपलं कांदा आणि टोमॅटो जास्त पण लाल करायचं नाही, पण एक मऊ होईपर्यंत त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत. तर अशा प्रकारे मी भाजी परतून घेतली. आता त्याच्यात आपण सुरुवातीला कोरडे मसाले टाकू आपण. हळद आणि आपली गरम मसाला, धने जिरे पूड आणि आपलं लाल तिखट. आणि लाल तिखट ना मी आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता, किती तुम्हाला तिखट हवं आहे, तुमचं तिखट किती तिखट आहे ना त्यानुसार. तर मी सुरुवातीला मसाले आणि हळद मिक्स करून घेतला आणि नंतर लाल तिखट टाकते, म्हणजे ते मसाले चांगले आपल्या तेलात कोट व्हावे म्हणून. आणि मस्त परतून घेते ह्याला. आणि आता या स्टेजला आपली जी भाजी आहे ना, ती भाजी टाकूया आपण आता. आणि भाजी पण चांगली ह्याच्यात परतून घेऊया. आणि भाजी चांगली परतली की नाही, नंतर आपण त्याच्यात जी आपण पेस्ट करून ठेवली का, शेंगदाणे, तीळ आणि डाळव्याची, ती पेस्ट याच्यात टाकूया आपण. त्याच प्रकारची भाजी खाऊन आपल्याला कंटाळा येतो. मग वेगळं कधीतरी काहीतरी असं ट्राय करायला पाहिजे. खूप छान खायला पण टेस्ट मस्त येते या भाजीची आणि वेगळं काहीतरी खूप छान लागते. तुम्ही एकदा नक्की अशा प्रकारे भाजी करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. तर आपली पेस्ट चांगली परतून गॅस बारीकच ठेवायचा. गॅस जर मोठा झाला ना, तर पेस्ट आपली खाली चिटकू शकते कढईला आपल्या. तर मी चांगली परतली आपली पेस्ट ह्याच्यात. आणि आता या स्टेजला ना, जे आपण गरम करायला 1 वाटी पाणी ठेवलं आहे का, ते पाणी टाकूया. आणि जे आपण अर्धी वाटी पाणी मिक्सरच्या भांड्यातनं असं इसळून घेतलं होतं ना, ते पण थोडंसं कोमट करून ते पण पाणी आपण ह्याच्यातच टाकणार आहोत. तर थंड टाकायचं नाही पाणी गरम करूनच टाकायचं. तर मला बरोबर 1.5 वाटी पाणी लागलं ह्या सर्व ह्याला. तर मी पाणी टाकते ह्याच्यात आणि पाणी टाकलं चांगलं मिक्स करून घेते. आणि तुम्हाला ना नंतर मीठ टाकताना दाखवायचा व्हिडिओ तो शूट झाला नाही. नंतर मी थोडंसं एक अर्धा चमचा मी मीठ टाकलं होतं पाणी टाकल्यानंतर. सर्व पाणी टाकल्यानंतर मिक्स केल्यानंतर एक अर्धा चमचा मी मीठ टाकलेलं होतं. तर मी ह्याला चांगलं मिक्स करून घेते. सुरुवातीला मी ती अर्धी वाटीच पाणी टाकलं, नंतर आणखीन 1 वाटी आत्ता टाकते चांगलं मिक्स करण्यासाठी. तर जे आपलं ते होतं ना मिक्सरचं पाणी, त्यातच कोमट पाणी टाकलं ना, ते त्याच्यासहित ते पाणी टाकून घेतलं. तर बरोबर 1.5 वाटी पाणी बरोबर लागलं मला. आणि आता हे चांगलं मिक्स करून घेते. आणि या टायमिंगला मी अर्धा चमचा मीठ टाकलं होतं, ते शूट झालं नाही. तर चांगलं मिक्स करून घेते. आणि ह्याला ना बारीक गॅसवर एक 5 मिनटं शिजून देते, का तर आपण डाळ आणि शेंगदाण्याचं कूट व्यवस्थित त्यात शिजलं पाहिजे म्हणून आपण भाजून घेतलं होतं. तर तरी पण भाजी एकजीव व्हावं म्हणून. आणि जर शिजल्यास भाजीला आपल्या तेल येतं नंतर, असं जर ठेवलं तर त्याला तेल येणार नाही. म्हणून मी बारीक गॅस करून झाकण टाकून एक 5 मिनटं त्याला शिजून देते. 5 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता आपली भाजी तयार झाली. मी आता गॅस बंद करते, भाजी आपली काढून घेते एका भांड्यात अशा प्रकारे. आणि आता वरून याला आपण हॉटेलमध्ये देतात तसा तडका द्यायचा. तर मी 1-1.5 चमचा तेल गरम केलं आणि त्यात एक अर्धा चमचा लाल तिखट टाकलं आणि ते तडका वरून टाकते. तर मग कशी वाटले तुम्हाला माझी लसूणी मेथी हॉटेल स्टाईल? आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना, त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही पण अशी वेगळ्या प्रकारे भाजी नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. तर तुम्ही पाहू शकता दिसते की नाही हॉटेलसारखी एकदम मस्त. टेस्टला पण खूप छान झालेली आहे आणि दिसत पण आहे हॉटेलसारखी एकदम मस्त झालेली आहे. मग कशी झाली ते नक्की सांगा.